ठीक आहे. ओके. ओके. आता बघा, पुढचं हे जे उदाहरण आहे, हे आहे भूमिती मध्यच्या प्रमेयावर आधारित. उदाहरण दिलं आहे की त्रिकोण पी क्यू आर मध्ये, हा त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिलाय, कोण पी क्यू आर, हा कोण पी क्यू आर, हा कोण क्यू किती आहे, 90 अंशाचा आहे. त्यानंतर रेख क्यू एन, ही रेख क्यू एन बघा, क्यू एन ही लंब आहे पी आर वर, रेख पी आर, म्हणजे जो त्रिकोणाचा कर्ण आहे ना, त्या कर्णावर लंब आहे हा शिरोलंब क्यू एन. पुढे काय दिलं आहे की पी एन बरोबर 9, इथे बघा पी एन 9 दिलेला आहे. एन आर 16 आहे, एन आर 16 दिलेली आहे. मग काय काढा म्हणते, तर क्यूएन ची लांबी काढा. हा जो क्यूएन आहे ना, हा जो शिरोलंब आहे क्यूएन, हा क्यूएन काढायचा आहे. मग आता या ठिकाणी हे उदाहरण कुठल्या प्रमेयावर आधारित आहे, हे कसं ओळखणार, तर एकतर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण असणार आहे 90 अंशाचा. मग त्या त्रिकोणात कर्णावर शिरोलंब दिला आहे का, म्हणजे इथे बघा क्यूएन रेख, क्यूएन लंब रेख पी आर, कर्णावर शिरोलंब आहे, आणि आपल्याला त्या कर्णाच्या दोन बाजूंची मापे दिलेली आहे, आणि क्यूएन विचारलेला आहे. ठीक आहे. किंवा कधी कधी काय होणार की आपल्याला क्यूएन दिला राहणार आणि कर्णाची एखादी बाजू दिली राहणार, दुसरा भाग काळा बनणार. तर जेव्हा उदाहरण हे फक्त ह्या तीनच कर्णाचे दोन भाग आणि शिरोलंब एवढ्यातच राहणार, त्याचा अर्थ असा की भूमिती मध्यच्या प्रमेयावर आधारित उदाहरण आहे. तर आता बघा, उदाहरण लिहिताना काय करायचं, सुरुवातीला आपल्याला जी माहिती दिली आहे उदाहरणामध्ये, ती आधी आपण मांडून घ्यायची. काय दिलाय, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, या त्रिकोणामध्ये काय दिलं आहे आपल्याला, की कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश, कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश. हा 90 अंश कोण दिलेला आहे, आणखी काय दिलं आहे, तर रेख क्यूएन लंब रेख पी आर, रेख क्यूएन, क्यूएन लंब रेख पी आर. ठीक आहे. ही एवढी माहिती आपल्याला दिली आहे, आणि एवढी माहिती लिहिणे गरजेचं आहे. आता या त्रिकोणामध्ये, या त्रिकोण पीक्यूआर मध्ये हा रेख क्यूएन लंबरेख पी आर आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी भूमिती मध्ये प्रमेय वापरणार आहे. म्हणून भूमिती भूमिती मध्याच्या मध्याच्या प्रमेयानुसार, प्रमेयानुसार ठीक आहे. हा, भूमितीमध्ये प्रमेय काय म्हणते, हा जो शिरोलंब आहे क्यूएन, त्या क्यूएनचा वर्ग करायचा आपल्याला, म्हणजे क्यूएनचा वर्ग. हा जो क्यूएनचा वर्ग आहे, हा कर्णाच्या दोन भागांच्या गुणाकार एवढा असतो, कर्णाच्या दोन भागांचा गुणाकार, म्हणजे पी एन, पी एन पहिला भाग पी एन, दुसरा भाग एन आर गुणिला एन आर. ठीक आहे. म्हणजे पी एन गुणिला एन आर, हे सूत्र आहे भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. आणि कोणतीही आकृती दिली असणार, नावं बदलणार, मापं बदलणार, मात्र जे आपण सूत्र तयार केलं आहे ती पद्धत बदलणार नाही. हा, आता आपल्याला काय करावं लागेल की किमती भरून द्यायच्या. आपल्याला काय विचारलं आहे, तर क्यूएन काढा म्हणते. आपल्याला क्यूएन काढायचं आहे. तर जे पीएन आणि एनआर ही याची मापे दिली आपल्याला, पीएन 9 आहे आणि एनआर 16 आहे, ती आपण येथे लिहून टाकायची. पीएन आहे 9 आणि एनआर आहे 16. आपल्याला काढायचं आहे काय, क्यूएनचा वर्ग. ठीक आहे. तर दोघांचा काय करू आपण, तर दोघांचा गुणाकार करा, 16 आणि 9. ठीक आहे. किती होईल, 9 9 81, आणि गुणिला, सॉरी 9 गुणिला 16 किती होईल, एकशे किती चव्वेचाळीस होते, 144. हा, 144. ठीक आहे. हा 144 काय आहे, तर क्यूएनचा वर्ग आहे. ठीक आहे. आपल्याला क्यूएनचा वर्ग नाही पाहिजे, आपल्याला फक्त क्यूएन पाहिजे, म्हणून आपल्याला क्यूएनचा आपल्याला वर्गमूळ घ्यायला लागेल. क्यूएनचा वर्गमूळ क्यूएन बरोबर, आणि इकडे 144चं वर्गमूळ, बारा 144ला वर्गमूळ करायला लागेल. बारा म्हणून काय नाही, म्हणून क्यू एन बरोबर 144 वर्गमूळ 12, कारण बाराचा जो वर्ग आहे तो 144 होतो. ठीक आहे. मग शेवटी आपण उत्तर लिहू शकतो,
की म्हणून क्यू एन बरोबर राहू द्या. पुढे काही लिहायची आवश्यकता नाही, इथपर्यंत आपलं उत्तर हे असतं.